आपण या ठिकाणी चिखली शहराचे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहात आणि चिखली शहराच्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 ची या ठिकाणी सुरू आहे आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना ही जी युती या ठिकाणी झालेली आहे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील, त्याच्यानंतर नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत ते आपण समन्वय करून या ठिकाणी दोन्ही पक्षाच्या वतीने ते देण्यात आलेले आहे, त्याबद्दल काय सांगणार? चिखली नगर परिषद निवडणूक 2025च्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी आपणास सांगू इच्छितो की आमची शिवसेना आणि राष्ट्रवादी ही महायुतीतील घटक पक्षांची युती या ठिकाणी झालेली आहे। त्यामध्ये कोणतीही गुंजाईश नाही। या नगराध्यक्ष पदांचे उमेदवार डॉक्टर निलेशजी गावंडे सर यांना राष्ट्रवादीकडून आम्ही त्यांना या ठिकाणी त्यांना तिकीट मिळालेलं आहे आणि नगरसेवकांचा 50-50% फॉर्म्युला म्हणजे 14 नगरसेवक आमचे उमेदवार आणि 14 नगरसेवक राष्ट्रवादीचे अशा पद्धतीनं फॉर्म्युला हा तय झालेला आहे आणि आमच्या वरिष्ठ माननीय केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब आणि बुलढाण्याचे आमदार धर्मवीर संजीवभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही युती झालेली आहे। त्याचप्रमाणे आमचा हा मानस होता, शिवसेनेचा मानस होता की या ठिकाणी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवावी, कारण आम्ही 2024 ची लोकसभा निवडणूक माननीय केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना आतोनात मेहनत घेऊन त्यांना लोकसभेमध्ये पाठवलं। त्याचप्रमाणे विधानसभेच्या 2024च्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आमच्या विकास रागिनी कन्या श्वेताताई माले पाटील यांना या ठिकाणी चिखलीमधून सर्व कार्यकर्त्यांनी, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी विधानसभेमध्ये पाठवलं। त्याचप्रमाणे आमचा असा मानदंड होता की बाबा या ठिकाणी सुद्धा युती व्हावी, पण काही थोड्याफार कारणामुळे युती होऊ शकली नाही। पण आता आमची जी महायुतीतील आम्ही 2 घटक पक्ष आहे, एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना यांच्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आमची युती या ठिकाणी झालेली आहे आणि आता मी मैत्रीपूर्ण लढत आमची भाजप सोबत ही होणार आहे आणि त्यामध्ये आमचा उमेदवार हा तुल्यबळ आहे, त्यामध्ये कोणतीही गुंजाईश नाही। उच्च शिक्षित आहे आणि सर्व जनतेमध्ये एक त्यांचं जे कॅरेक्टर आहे, त्यांचा जो विचार आहे हा त्या ठिकाणी गेलेला आहे। त्यामुळं या ठिकाणी आमचा उमेदवार सुद्धा तुल्यबळ स्थितीमध्ये या ठिकाणी आलेला आहे। तर हा जो 50-50% जो फॉर्म्युला जो आहे तो स्थानिक लेवलवर आपण या ठिकाणी जो निर्णय घेतलेला आहे का, वरिष्ठांच्या माध्यमातून घेतलेला आहे? आम्ही हा स्थानिक लेवलला वरिष्ठांची विचारपूस करून या ठिकाणी हा फॉर्म्युला तयार केलेला आहे। आता आपण बघतोय की चिखलीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी युती आहे, बुलढाण्यामध्ये भाजप राष्ट्रवादी युती आहे, त्याचप्रमाणे शेगावमध्ये भाजप शिवसेना युती आहे। अशा पद्धतीचे फॉर्म्युले हे स्थानिक स्तरावर तय झालेले आहेत। त्यामुळं कोणत्याही प्रकारची असे हे विषय नाहीये। फक्त आता आम्ही एवढंच आहे की आमचा उमेदवार चांगला असल्यामुळे, उच्च शिक्षित असल्यामुळे त्यावर भर देऊन आम्ही आमच्या उमेदवाराचा प्रचार आणि आमचा उमेदवार कसा जिंकेल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत। सुरुवातीला आपण दावा केला होता की शिवसेनेचा नगराध्यक्ष या ठिकाणी होईल, त्याबद्दल मत काय? तर शिवसेनेचा नगराध्यक्ष होण्याबद्दल काही विषय नव्हता, पण वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचा हा या ठिकाणी राष्ट्रवादीकडून निलेशजी गावंडे सरांना या ठिकाणी उमेदवारी दिली गेलेली असल्यामुळे आमचा उमेदवार या ठिकाणी नसणार आहे, कारण आता ही युती या ठिकाणी झालेली आहे। सर, एक शेवटचा प्रश्न आहे की आदरणीय आपले जे उपमुख्यमंत्री आहे सध्याचे एकनाथरावजी शिंदे साहेब, त्यांनी मुख्यमंत्री असताना जे लाडक्या बहिणींचा जो फॅक्टर या ठिकाणी त्यांना लाडक्या बहिणींचं जे योजना या ठिकाणी काढली होती, तो फॉर्म्युलाचा या ठिकाणी नगर परिषदेमध्ये काही वापर होईल का? त्यावेळेला माननीय माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विद्वान उपमुख्यमंत्री आमचे शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना जे मानधन या ठिकाणी दिलं
ते त्याचा इफेक्ट जरूर होणारच आहे. पण आता ते सोडून सुद्धा बाकीच्या सुद्धा योजना माननीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. बरेच आपण बघतो की एसटी मध्ये महिलांना 50% आरक्षण असेल, त्यानंतर पुन्हा लाडका भाऊ योजना यामध्ये सुद्धा जे सुशिक्षित लोक आहेत त्यांना या ठिकाणी स्टायपेंडच्या माध्यमातून या ठिकाणी साहेबांनी मदत करण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे. केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब असल्यामुळे आणि त्यांच्याकडे केंद्रीय आयुष मंत्री आणि तथा आरोग्य राज्यमंत्री असल्यामुळे बुलढाणा या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे मागच्या वर्षीपासून. त्याचप्रमाणे जळगाव जामोद या ठिकाणी आयुर्वेदिक महाविद्यालय शासकीय सुरू झालेलं आहे आणि मेकर मध्ये सुद्धा त्या ठिकाणी मोठं हॉस्पिटल आयुर्वेदिक हे सुरू होत आहे. त्याचप्रमाणे माननीय प्रतापरावजी जाधव साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी जालना ते खामगाव या रेल्वे मार्गाचा सुद्धा प्रस्ताव या ठिकाणी केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेबांच्या माध्यमातून त्याचं काम सुद्धा सुरू आहे. आता आपण बघतोय की भूमिपुत्र वैद्यकीय सेलच्या माध्यमातून या बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रत्येक रुग्णांना फ्री सेवा करण्याचं काम हे ऑल इंडियामध्ये कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये माननीय प्रतापरावजी जाधव आमचे नेते यांच्या माध्यमातून सुरू आहे. काल परवाच आपण कोठारी साहेबांचे बंधू हे हैदराबादला ज्यावेळेस त्यांची ते थोडस हे झाली घटना घडली त्या ठिकाणी भाऊंचा फोन गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी यंत्रणा आणली आणि ताबडतोब त्यांच्या मंत्रिपदामुळं आणि त्यांच्या आदेशामुळं त्या ठिकाणी हे काम पूर्ण होऊ शकलं. अशाच पद्धतीनं बरेचसे ऑपरेशन हे भूमिभूत आरोग्य अभियानच्या माध्यमातून हे या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरू असते. त्याच पद्धतीनं बरेचसे कामं हे माननीय केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे. तर शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादीची थोडीशी युती या ठिकाणी झालेली आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गटबाजी या ठिकाणी होणार नाही याची आपण काळजी घेणार का? आता बऱ्याचशा ठिकाणी आम्ही बघतोय की 3-4 प्रभागामध्ये आणि त्याच्यामधले ब मध्ये एखाद्या प्रभागामध्ये मैत्रीपूर्ण आमच्या 1-2 जागेमध्ये लढाई होऊ शकतात. कारण नगरसेवकांचे प्रत्येक कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे. कार्यकर्त्याची निवडणूक असल्यामुळे जर थोडाफार जर एखाद्या वेळेला एखाद्या कार्यकर्त्यांना विड्रॉल करायचं जर नाही म्हटलं तर आता एबी फॉर्म आम्ही दिलेला आहे. त्यामुळे पक्षाची अधिकृत घोषणा या ठिकाणी नगरसेवकाची झालेली आहे, नगराध्यक्षाची झालेली आहे. त्यामुळं आता तसं बाकी कोणत्याही प्रभागामध्ये काही नाही, पण 2 प्रभागामध्ये असं वाटतं की मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी होऊ शकते आणि आमच्या कोणत्याही प्रकारची गटबाजी या ठिकाणी शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये नाही आहे. आणि आमचे जे उमेदवार निवडून आल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून चिखली शहराचा विकास हा झाल्याशिवाय राहणार नाही असं आमचं मत आहे. कारण माननीय शिंदे साहेबांकडे नगर विकास मंत्री पद आहे, त्यामुळे चिखली शहराच्या लोकांना आणि जनतेला हे त्यांचं एक बेनिफिट या ठिकाणी मिळू शकतं.